आणि केळापूरचे भाजपचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे कायम चर्चेत राहत आलेले आहे। मग तो जिमचा विषय असेल किंवा मग त्यांच्या मिशाचा विषय असेल, मात्र काल ते वेगळ्याच भलत्याच कारणाने चर्चेत आलेले आहे। या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी खूप भाजपचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे आहेत। भाऊ, काल ज्या पद्धतीने गौतमी पाटील सोबत तुम्ही नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यावर सध्या तुमच्यावर टीकेची झोड उठलेली आहे, काय सांगाल? टीका करणं विरोधकांचं कामच आहे। काल दहीहंडीचा उत्सव होता उमरखेड येथे आणि माझे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की भाऊ, आमचे सगळे तरुण पोरं आहेत, जमा पुष्कळ मोठा होता, त्यांच्यासोबत काहीतरी ठेका धरा। आणि त्यांच्या आग्रह तर मी ठेका धरला। आणि ही गोष्ट खरी आहे की गौतमी पाटील ज्या आहेत त्या खूप फेमस आहेत आणि इतर कोणासोबत त्या नाचत नाही, पण ते माझ्यासोबत त्या काल नाचल्या। आणि त्याच्यामुळं जे आपले दहीहंडीचे जे लोक आले होते दहीहंडीसाठी 25,000, त्यांना खुशी भेटली। आणि उरला शेतकऱ्यांचा प्रश्न। मीच तो आमदार आहे की जी शेतकऱ्यांचा जो पीक विमा सुटला होता, 1,98,000 शेतकऱ्यांचा यवतमाळ जिल्ह्यातील 45 कोटीचा विमा मी त्यांना मिळवून दिला। मीच डॉक्टर संदीप धुर्वे आमदार आहे ज्यांनी सोयाबीन आणि कापसासाठी जी 23-24साठी ई पीक पाहण्याची जी अट होती, जाचक अट, ती मी रद्द केली। आणि आता ज्याच्या सातबाऱ्यावर पेरा सोयाबीनचा आणि कापसाचा त्याला 5,000 रुपये प्रति हेक्टरी भेटणार। शेतकऱ्यांचं हित मी नेहमीच पाहतो। आणि या मुसळधार पावसाच्या पहिल्याच दिवशी मी पहिला आमदार आहे जिल्ह्यातला ज्यांनी तिन्ही तहसीलदारांना आदेश दिले की तात्काळ कृषी सहाय्यक, त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत तात्काळ सर्वेचे आदेश देणारा, शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी धावणारा मी संदीप धुर्वे आहे। विरोधकांचं काम आहे विरोध करणे, त्यांना करू द्या, काही फरक पडत नाही। कार्यकर्त्यांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा कृत्य केल्याचं आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी स्पष्ट केले। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।